आता तुम्ही म्हणाल, अरे प्रगत, आता ते मुंबई 3 तर गेलं, मग आता मी कुठे इन्व्हेस्टमेंट करू? अरे मुंबई 4 होतोय ना, सगळ्यांना माहिती आहे. वाढवण पोर्ट होतोय, सगळ्यांना माहिती आहे. वाढवण पोर्टच्या बाजूला एअरपोर्ट होतोय, सगळ्यांना माहिती आहे. बुलेट ट्रेन बनते. बुलेट ट्रेनचं एक्सटेन्शन कुठे आहे? तर बांद्रा, ठाणे, पालघर आणि त्यानंतर मग गुजरातमध्ये. मग पालघरला बुलेट ट्रेन येते. मुंबई दिल्ली एक्सप्रेस हायवे पण पालघरमधूनच जातोय. आपला जो नॉर्मल हायवे आहे, मुंबई अहमदाबाद हायवे, तो पण पालघरमधूनच जातोय. मग आज पालघरमध्ये तेवढ्या मोठ्या प्रमाणात डेव्हलपमेंट नाही चालली आहे, पण इन फ्युचरमध्ये डेव्हलपमेंट होणार की नाही होणार? 100% होणार. अरे मग पालघरमध्ये ऍग्रिकल्चर प्लॉट अवेलेबल आहेत ना, दुसऱ्या लोकांना अकला आलेले आहेत. ते लोक नुसतं तुटून पडले आहेत. म्हणजे आज जर तुम्ही पालघर जिल्ह्यामध्ये आलात, तर मोठ्या प्रमाणात सगळ्या भारतातून लोक येत आहेत आणि तिथे जागा घेत आहेत. पण मराठी माणूस मुंबईमध्ये बसलाय, MMR मध्येच बसलाय, PMR मध्ये बसलाय. अरे त्याला कोणी थांबवलंय? जरा विकेंडला फिरायला जा, जरा एक्सप्लोर करा, की बाबा काय आहे, कसं आहे तिच्याकडचं मार्केट, आपल्याला कितीच्या रेटने जागा मिळू शकते, मला एखादा मोठा प्लॉट घ्यावा लागतो का, छोटा प्लॉट घ्यावा लागतो का, आदिवासी लँड आहे का, चिकूची वाडी आहे का, एखाद्या पारशाची लँड आहे का, पारशाची लँड चिकूची वाडी म्हणजे एकदम सेफ, तशा प्रकारची लँड आहे का. आता आपणच मार्केटिंग करतो. आता पालघरमध्ये कसं आहे की 7-7 एकर, 10-10 एकर, 15-15 एकर, 20-20 एकरचे मोठमोठे ना चिकूच्या वाड्या असतात. तर त्या घेणे काय एका इंडिव्हिज्युअल माणसाला शक्य होणार नाही. पण तुम्ही 11 गुंठे प्लॉट तर घेऊ शकता. आज आपणच मार्केटिंग करतो. तर 11 गुंठ्याचा प्लॉट घ्या, तिथे इन्व्हेस्ट करून ठेवून द्या. काही करू नका, मस्तपैकी कंपाऊंड करून ठेवून द्यायचं. प्रॉपर एकदा कंपाऊंड झालं म्हणजे तुमचा सातबारा बघा, तुमचा नकाशा बघा आणि तुमचं तुम्ही कंपाऊंड प्रॉपर करून गेटला टाळा मारून सोडून द्या. आतमध्ये मस्त झाडं आहेत तर नथिंग लाईक इट. झाडं नसतील तर झाडं लावा ना. एखाद्या विकेंडला पावसाळ्यामध्ये तुम्ही जाऊ शकता. अशा प्रकारची झाडं चूज करा की बाबा त्या झाडांना जास्त मेंटेनन्स असणार नाही. अशी झाडं तुम्ही मस्तपैकी प्रत्येक वेळी, पुण्यकर्म आहे ना, ती झाडं लावून ठेवून द्यायची. मस्त झाडं मोठी झाली की तुम्हाला त्याचं पण सुख मिळालं आणि तुमच्या प्लॉटची प्राइस पण वाढली आहे. तुम्हाला जर वाटलं की बाबा मुंबईच्या धकाधकीच्या जीवनातून मला ना एक विरंगुळ्याचं ठिकाण पाहिजे, तर तुम्ही तिथे एक मस्तपैकी 3 BHK 4 BHK बंगला बांधा, एक स्विमिंग पूल टाका आणि त्यानंतर मग लोक म्हणजे तिथे विकेंडला येतील. तुमचे मित्र परिवार, तुमचे फॅमिली फ्रेंड्स सगळे तर येतीलच. पण जर बाहेरचे लोक आले तर त्यांना तुम्ही चार्जेस करा. त्यातून तुम्ही एक चांगला इन्कम पण क्रिएट करू शकता आणि तुमच्या प्रॉपर्टीचे रेट पण वाढतात. संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी प्रगत लोके टॉक्सच्या YouTube चॅनेलला व्हिजिट करा.